नमस्कार. मी डॉक्टर शोभा अरुण उंचेगावकर, औरंगाबाद. वज्रनाभास वरदान. वज्रनाभ या नावाने ख्यातनाम, दृढनिश्चयी व संग्राम धुरंधर असा एक महाअसुर होता. त्याने मेरू पर्वतावर तप केले होते. त्यामुळे लोकपितामह महातेजस्वी ब्रह्मदेव त्याच्यावर संतुष्ट झाला आणि त्याने त्यास वर मागायला सांगितले. तेव्हा त्या दानवश्रेष्ठाने सर्व देवांपासून अवध्यत्व आणि रत्नमय व शुभ असे वज्रपूर नावाचे पूर मागितले. त्या नगरात वायूचाही स्वच्छंदाने प्रवेश होत नाही. त्या अप्रमेय नगराच्या चाहो बाजूंनी शेकडो प्रकारांसह उद्यानाने भरलेली शाखा नगरे असावीत, अशी त्या असुराने प्रार्थना केली. ब्रह्मदेवाच्या वरामुळे त्याला त्या प्रकारचे नगर प्राप्त झाले आणि तेव्हापासून महाअसुर वज्रनाभ त्या वज्रनगरामध्ये राहू लागला. वर मिळालेल्या त्या असुराभोवती कोट्यावधी असुर जमले आणि ते सर्व असुर वज्रपुरात किंवा त्याच्या सभोवती प्रासादात राहू लागले. वरदानामुळे मुद्दाम झालेला दुष्टात्मा वज्रनाभ त्या आपल्या नगरात राहून सर्व जगाला त्रास देऊ लागला. तो जाऊन इंद्राला म्हणाला, मी त्रैलोक्याचे राज्य करण्याची इच्छा करीत आहे. यासाठी हे देवेंद्रा, माझ्याशी युद्ध कर किंवा तू राज्य तरी सोड. कारण सर्व जग महात्मा कश्यप पुत्रांचे सामान्य धन आहे. देव व असुर हे कश्यप पुत्र असल्यामुळे वडिलोपार्जित धनाप्रमाणे त्याच्यावर सर्वांचाच हक्क आहे. सूरश्रेष्ठ महेश्वर इंद्राने बृहस्पती बरोबर विचार विनिमय करून वज्रनाभास म्हटले, हे सौम्या, आमचे वडील मुनी कश्यप यज्ञसत्रामध्ये दीक्षा घेऊन बसले आहे. म्हणून त्यांचे हे सत्र संपले की ते जे न्याय असेल ते करतील. त्यानंतर दानव आपल्या कश्यप पित्याकडे जाऊन देवराजाने जे सांगितले होते त्याला सांगू लागला. तेव्हा कश्यप म्हणाला त्याला, माझे हे सत्र संपले की मग मी यथा न्याय सर्व करी. तोपर्यंत हे पुत्रा, तू वज्रपुरामध्ये जाऊन त्याचा आश्रय घेऊन राहा. कश्यपाने असे सांगितले असता वज्रनाभ आपल्या नगरीला गेला. देव महेंद्रही दारांच्या मुळे शोभणाऱ्या द्वारकेला गेला. तिथे जाऊन गुप्त राहिलेला तो इंद्र वासुदेवाला वज्रनाभाचा वृत्तांत सांगू लागला. तेव्हा जनार्दन त्याला म्हणाला, हे देवा, वसुदेवाचा अश्वमेध महायज्ञ थोड्याच दिवसात होणार आहे. तो झाला म्हणजे हे इंद्रा, मी वज्रनाभाला मारीन. पण त्याच्या नगरामध्ये प्रवेश करण्याचा उपाय आणि आत्तापासूनच शोधू. कारण ब्रह्मदेवाच्या वरामुळे त्या राक्षसाच्या इच्छेवाचून वायूचाही त्यात प्रवेश नाही. नंतर वासुदेवाने इंद्राचा सत्कार केल्यावर इंद्र तिथून निघून गेला. वसुदेवाचा अश्वमेध यज्ञ सुरू झाला असता वज्रपुरामध्ये प्रवेश करण्याविषयी वीर, देव व अच्युत विचार करू लागले. इकडे यज्ञ सुरू झाला असता भद्र नामक नटाने नाट्याच्या योगाने महर्षींना संतुष्ट केले. तेव्हा महर्षींनी त्याला इच्छित वर मागायला सांगितले. तेव्हा देवेंद्र व कृष्ण यांच्या इच्छेने सरस्वतीने नटाच्या शरीरात प्रवेश केला आणि अश्वमेध यज्ञास असलेल्या मुनिश्रेष्ठांना प्रणाम करून तो देवेश्वरासारखा नट असा वर मागू लागला. मग नट म्हणाला, मी या सप्तद्वीप पृथ्वीमध्ये संचार करावा, मला आकाशात गमन करता यावे, मी विशेष प्रकारे शक्तिसंपन्न व्हावे, स्थिर व चर या दोन्ही प्रकारच्या भूतांना अवज्ञ व्हावे,
कोणाचाही पुरुषाच्या वेशाने मला पाहिजे तिथे प्रवेश करता यावा. मी जर रोगरहित व वेगवान व्हावे. नटाने असा वर मागितला असता ब्राह्मणांनी तथास्तु असे म्हटले. मग तो नट सप्तद्वीपा पृथ्वीत फिरू लागला. उत्तर कुरु देश, भद्राश्व, केतुमाला, यादव कुल विभूषित, द्वारका इत्यादी ठिकाणी तो वर मिळालेला वीर नट होऊ लागला. त्यानंतर देवलोकात राहणारे हंस, धृतराष्ट्र पक्षी यांना सुरेश्वर इंद्र म्हणाला, तुम्ही कश्यप पुत्र देव पक्षी आमचे बंधू आहात. देवांचे शत्रू वध करण्याचे कार्य तुम्हाला करायचे आहे. ते कार्य करा आणि ही गुप्त यंत्रणा काही झाले तरी बाहेर फोडू नका. तुम्ही देवांची आज्ञा पाळली नाहीत तर तुम्हाला उग्रदंड मिळेल. हे उत्तम हंसानो, तुम्हाला सर्वत्र जाण्यास मोकळीक आहे. यासाठी तुम्ही येथून दुसऱ्या कोणालाही प्रवेश करता येणार नाही. अशा उत्तम वज्रपुरात जा आणि तिथल्या अंतपुरातील वापीत विहार करा. त्या पुरात वज्रनाभ राक्षसाची त्रैलोक्यातील सर्व स्त्रियांपेक्षा सुंदर अशी प्रभावती नामक कन्या आहे. महादेवी पार्वतीपासून वर मागून घेऊन तिच्या आईने तिला प्राप्त केले आहे. हे हंसानो, त्या साध्वी व सुंदर कन्येचे स्वयंवर करावे असे तिच्या बांधवांनी ठरवले आहे. त्यामुळे ती आपल्या इच्छेप्रमाणे पतीवर येईल. यासाठी तुम्ही तिथे जाऊन तिच्या समोर रूपवान, कुलवान, शीलवान वासुदेव पुत्र प्रद्युम्नाने गुणगा, जेणेकरून ती वज्रनाभ कन्या त्याच्यावर अनुरक्त झाली. म्हणजे तिचा निरोप गुप्तपणे त्याच्याकडे पोचवा आणि प्रद्युम्नाचा निरोप तिला परत आणून पोचवा. ब्रह्मदेवाच्या वराने उन्मत्त झालेल्या व देवांना अवध्य असलेल्या तेथल्या राक्षसांना युद्धात प्रद्युम्न आदी देवपुत्रांच्या हातून मारले पाहिजे. वर मिळाला आहे असा भद्र नावाचा नट आहे. त्याचा वेश घेऊन वज्रनाभाचा नाश करणारे प्रद्युम्नादी यादव तिथे जातील. तिथे देवांचा प्रवेश होणे शक्य नाही. वज्रनाभाची इच्छा असेल तरच तिथे सर्वांना प्रवेश करता येतो. मी तुम्हाला तुमच्या कामाचा मार्ग सांगितला आहे. त्या अनुरोधाने आपल्या विचाराने ज्यावेळी जे उचित वाटेल ते करा. थोडक्यात माझे हित होईल असे करा. इंद्राचे बोलणे ऐकून ते हंस वज्रपुराला गेले आणि सुवर्णाच्या पद्मकमलांनी भरलेल्या रम्य वापीमध्ये उतरले. संस्कारयुक्त अपूर्व भाषण करणारे ते हंस मधुर ध्वनी करीत वापीमध्ये विहार करू लागले. त्यांना पाहून तिथल्या लोकांना फार आश्चर्य वाटले. स्वर्गात राहणारे हंस वज्रनाभाला फार आवडत असत. ते धृतराष्ट्र पक्षी फार मधुर आलाप करीत होते. तेव्हा वज्रनाभ दैत्य त्यांना म्हणाला, हे हंसानो, तुम्ही इथे येत राहा. हे घर तुमचेच आहे. तुम्ही स्वर्गनिवासी आहात. यासाठी तुम्ही इथे निर्भय प्रवेश करा. वज्रनाभाने असे सांगितले असता त्या चतुर पक्षांनी दानवेंद्रांच्या सदनात शिरून तिथल्या लोकांचा परिचय करून घेतला. मनुष्यवाणीने बोलणाऱ्या त्या हंसांनी तेथील लोकांना अनेक प्रकारच्या कथा सांगितल्या. त्यानंतर इकडे तिकडे फिरत असलेल्या हंसांनी वज्रनाभाची सुंदर हास्य करणारी प्रभावती कन्या पाहिली. त्यांनी त्या रमणीशी परिचय केला. राजकन्येने शचीमुखी हंसीला आपली सखी केली. तेव्हा तिने विविध शेकडो रम्य कथा प्रभावतीच्या सांगून तिचा विश्वास संपादन केला. एके दिवशी ती हंसी वज्रनाभ कन्येला म्हणाली, हे प्रभावती, रूपशील व गुण यांनी युक्त असलेल्या तुला मी त्रैलोक्य सुंदरी समजते. यासाठी हे देवी,
मी तुला काही सांगण्याचे धारिष्ट करीत आहे. हे सुंदरी, तुझे तारुण्य व्यर्थ जात आहे. हे देवी, स्त्रियांना या जगामध्ये कामोपभोगासारखी आवड दुसऱ्या कशातही नसते. हे मी तुला खरे सांगत आहे. हे सर्वांगाने सुंदर असणाऱ्या पित्याने तुला पती निवडण्याची आज्ञा दिली आहे. पण तू देव किंवा असुर यांच्या कुलात उत्पन्न झालेल्या कोणालाही पसंत करीत नाहीस. हे काय? हे शुभे, वासुदेव पुत्र प्रद्युम्नासारख्या या त्रैलोक्यामध्ये रूपाने, गुणाने, कुळाने व शौर्याने बरोबरी करणारा दुसरा कोणीही नाही. मी त्याच्या मुखाला पूर्ण चंद्राची, नेत्रांना कमळाची व गतीला सिंहाची उपमा देण्यासाठी धजत नाही. हे शुभे, प्रभावशाली विष्णूने सर्व जगाचे सार काढून व अनंगाला सांगून आपला पुत्र केले, तोच हा प्रद्युम्न होय. शंभरासुराने त्याला लहानपणीच पळवून नेले असता त्याने त्या पापी असुराला मारले आणि सर्व माया प्राप्त करून घेतले. हे पुष्टश्रोणी, त्रिभुवनातील ज्या ज्या गुणांनी तू कल्पना करशील ते सर्व गुण तुला प्रद्युम्नामध्ये सापडतील. हे ऐकून भामिनी प्रभावती शचीमुखीला म्हणाली, हे सौम्ये, नारद मुनी माझ्या पित्यास सांगत असताना त्याच्या मुखातून विष्णू हा कृष्ण रूपाने भूतलावर आला असल्याचे मी अनेक वार ऐकले आहे. पण हे मानिनी, तो दैत्यांचा शत्रू आहे, म्हणून मला तो नेहमी वर्ज्यच आहे. पण हे शुची स्मिते, सर्व स्त्रियांची अशी इच्छा असते की माझ्या पतीचे कुल पित्याच्या कुलाहूनही श्रेष्ठ असावे. यासाठी तो येथे येईल असा काही मार्ग असेल आणि तो तुम्हाला सांगणार असेल तर माझा मोठा अनुग्रह होईल आणि माझे कुल पवित्र केल्यासारखे होईल. हे अंशी, माझे कार्य सिद्धीस जाईल असा उपाय मला सांग. तो वृष्णीकुलोत्पन्न प्रद्युम्न माझा पती होईल असे कर. ते ऐकून तिचे सात्वन करीत शुचिमुखी म्हणाली, हे सुहास्यवदने, मी तुझी दूती होऊन तिथे जाईन. तुझे उत्कट प्रेम त्याला सांगेन आणि तो येथे तुझ्याजवळ येईल असे मी करेन. हे कामिनी, तू साक्षात कामाच्या प्रद्युम्नाच्या प्राप्तीने पूर्ण कामिनी होशील. हे सुंदरी, माझे कथा चातुर्य तू आपल्या पित्याला सांग, म्हणजे ते तुझ्याविषयीचे प्रेम तुला उपयोगी पडेल. प्रभावतीने हंसीच्या सांगण्याप्रमाणे केले. मग तो दानवेंद्र त्या हंसीला अंतपुरात विचारता झाला, प्रभावतीने तुझे कथा कौशल्य मला सांगितले आहे, म्हणून हे शुचिमुखी, मला एखादी चांगली कथा सांग. हे उत्तम पक्षिणी, तू या जगामध्ये कोणते आश्चर्य पाहिले आहेस ते सांग. तेव्हा शुचिमुखी सांगू लागली, हे दानवेंद्रा, मी शांडिली नावाची साध्वी पाहिली. ती मनस्विनी मेरूच्या पठारावर आश्चर्यकारक कर्म करीत होती. त्याचप्रमाणे त्या शांडिलीपासून काही अंतरावर पार्वतीची शुभ लक्षणांनी संपन्न असलेली आणि भूमात्रांचे कल्याण करण्यास तत्पर असलेली सखी कौशल्या पाहिली. मुनींना वर दिलेला एक शुभ नट मी पाहिला. तो कामरूपी, भोग आणि त्रैलोक्यामध्ये मान्य झाला आहे. तो उत्तर कुरुला, केतुमाल देशाला अशाच दुसऱ्या द्वीपांनी जातो. देव गंधर्वाची गायने, विविध प्रकारची नृत्ये तो जाणतो. तो गुणांचा चाहता आहे. तुझे गुण जर त्यांनी ऐकले तर तो नट, हे महासुरा, तुझ्या नगरात आलाच असे समज. तेव्हा वज्रनाभ म्हणाला, हे पक्षीनंदिनी, तुझे कल्याण हो. त्या वर मिळालेल्या नटाविषयी मलाही फार मोठे कौतुक वाटते. तो माझ्या देशात येईल असे काहीतरी कर. त्यानंतर हंसाने द्वारिकेमध्ये येऊन देवेंद्र व कृष्ण यांना सारा वृत्तांत सांगितला.
तेव्हा अधोक्षज कृष्णाने प्रभावती बरोबर संसर्ग करण्यासाठी आणि वज्रनाभाला मारण्याच्या कामामध्ये प्रद्युम्नाची नेमणूक केली. दैवी मायेचा आधार घेऊन हरीने त्याला नटाचा वेश दिला. अन्य यादवांनाही त्याने नटवेश देऊन त्यांच्याबरोबर पाठवले. प्रद्युम्नाला नायक, सांबाला विदूषक आणि गदाला परिपार्श्व करून दुसऱ्या यादवांना भद्रनाभाचे मदतनीस म्हणून बनवून कृष्णाने त्यांची रवानगी वज्रपुरास केली. प्रद्युम्नाने केलेल्या रमणीय विमानात बसून सर्वजण वज्र नगराच्या सुपूर नावाच्या उत्तम शाखा नगरीला जाऊन पोहोचले. जय श्रीकृष्ण.